सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव यूट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजचा विषय जो या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात हा काही राजकीय विषय नाही. याला कुठलंही राजकीय वळण मला द्यायचं नाही. उगाचच विरोधाला विरोध म्हणून आजचा हा व्हिडिओ मी केलेला नाही आणि राजकारण तर अजिबात करायचं नाही. एक सामाजिक विषय म्हणूनच या विषयाकडे मी पाहतो. बघा, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे, जे मुद्दे मी मांडतोय त्याबद्दल तुमचंही काही मत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. हा व्हिडिओ तसा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सुरू होतो ते कर्जत, कसारा आणि खोपोलीपर्यंतचाच हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रभर जरी काही ठिकाणी, काही महापालिका क्षेत्रांमध्ये लोकल ट्रेन्स धावत असल्या तरी तिकडे याची तेवढी आवश्यकता नाही. तिकडे दरवाजा असलेल्या लोकल ट्रेन्सची तेवढी आवश्यकता नाही. ही आवश्यकता विशेषतः कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान जाणवते. याचं कारण गेल्या कित्येक वर्षांमध्ये अनेक जणांचे रेल्वेतून पडून, विशेषतः लोकल ट्रेनमधून पडून अपघात झालेले आहेत आणि त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला की दरवाजे असलेली, स्वयंचलित दरवाजे, बंद होणारे दरवाजे असलेली लोकल ट्रेन, नॉन AC, हे सगळ्यात महत्त्वाचं, विना वातानुकूलित AC नसलेली ट्रेन मुंबईच्या उपनगरीय गाड्यांमध्ये तिला समाविष्ट करावं, जेणेकरून अपघातांची तीव्रता कमी होईल. म्हणजे सरकारने, प्रशासनाने, रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जरी स्तुत्य असला तरी तो किती किफायतशीर आहे, किती इम्पॅक्ट करेल, त्याचा किती इम्पॅक्ट होईल, खरंच त्याच्यातून अपघात कमी होईल की एखादा मोठा आणि वेगळ्या प्रकारचा अपघात घडेल, हे मात्र मला इथे तुम्हा सर्वांसमोर ठेवायचं आहे. कारण त्याची शक्यता कुठेही नाकारली जाऊ शकत नाही. जुन्या ज्या रेल्वे होत्या, म्हणजे लोकल ट्रेन्समधल्या ज्या जुन्या रेल्वे होत्या, त्यांची व्हेंटिलेशन सिस्टीम तुम्हा सर्वांना चांगलीच माहिती आहे. त्या हळूहळू एक एक करत बाद होत गेल्या. 12 डब्यांच्या गाड्या गायब झाल्या, आता सगळ्या 15 डब्यांच्या गाड्या आहेत आणि साऱ्याच्या साऱ्या गाड्या या चांगल्या, म्हणजे व्हेंटिलेशन सिस्टीम अगदी अतिशय चांगल्या दर्जाची आहे. पण ज्या वेळेस आपण त्या रेल्वेमध्ये समजा तिच्या एका डब्याची क्षमता ही 90 माणसांची किंवा 89 माणसांची, तुम्ही पहा डब्याच्या शेवटी तिची क्षमता लिहिलेली असते, 89 माणसांची क्षमता, 89 आपण 89 माणसांच्या डब्यामध्ये, एका लोकलच्या डब्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजार लोक बसतात. तुम्ही बसतात म्हणजे कोंबलेली असतात, बसायला नाही, कोंबलेली असतात. 2 ते 3 हजार म्हणजे तिच्या क्षमतेच्या तो डबा किती माणसांना घेऊन जातो. मग ते जे व्हेंटिलेशन असतं, हे व्हेंटिलेशन किती माणसांच्या क्षमतेसाठी आपण तयार केलेलं असतं. 2 ते 3 हजार तुम्हाला समजतं काय आकडा आहे हा? तुम्हाला कदाचित नवल वाटत असेल. संबंध अख्ख्या रेल्वेची, 12 डब्यांच्या रेल्वेची किंवा 15 डब्यांच्या रेल्वेची जी कॅपॅसिटी असते बसून जाणाऱ्यांची आणि विशेषतः काही उभे राहणाऱ्यांची, ती एका डब्यामध्ये असते. मग त्या 15 डब्यांची कॅपॅसिटी किती आणि त्यानंतर ती व्हेंटिलेशन. माझा तुम्हाला स्पष्ट, जो मला तुमचं लक्ष वेधायचं आहे तो भाग असा आहे, ज्यावेळेस हे रेल्वेचे दरवाजे बंद होतील, ज्यावेळेस तुम्ही ज्या व्हेंटिलेशन सिस्टीमवर एवढा तुमचा तो फोकस आहे, ती व्हेंटिलेशन सिस्टीम तुमची किती कार्य करेल. आतमध्ये ज्यावेळेस ते दरवाजे बंद होतील, तुम्हाला वाटतंय त्या मोठ्या मोठ्या तुम्ही खिडक्या केलेल्या आहेत, ती रेल्वे मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम एकदा ती रेल्वे पहा, नवीन आलेली. खरं तर हा मुंबईपुरता विषय मर्यादित आहे, पण महाराष्ट्रातनं मुंबईत प्रत्येक घरातनं कोणी ना कोणीतरी आहे. त्यामुळे हा विषय सर्वांसाठीच तितका महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आणि आम्ही आजही आपल्या कामाधंद्यांसाठी मुंबईच्या ह्या लोकलवर आजही सर्वात स्वस्त दरातलं तिकीट 10 रुपयांचं ही रेल्वे आपल्याला जवळपास 50-50, 60-60 किलोमीटर घेऊन जाते. त्यामुळे आजही ती आपली लाईफलाईन आहे. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा. ही पहिली लोकल काल कुर्ला कारशेडमध्ये ज्यावेळेस दाखल झाली तेव्हाचा हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही चकाचक ट्रेन, 12 डब्यांची ट्रेन, आतमध्ये एकमेकांना डबे जोडलेले आहेत, बसायला
पुष्कळशी जागा आणि मोकळी जागा, सर्व काही ठीक आहे. पण मुंबईची लोकसंख्या ज्या प्रकारची आहे आणि विशेषतः ज्या वेळेत ह्या गाड्या चालवल्या जाणार आहेत, तो वेळ पाहता म्हणजे माणसं प्रवास करतायत की जनावरं प्रवास करतायत अशी गलिच्छ अवस्था. मी ते गर्दीचे फोटो दाखवू शकत नाही कारण युट्यूब त्याला परवानगी देत नाही. गर्दीचे व्हिडिओ दाखवले, असे पडणाऱ्या माणसांचे, लटकणाऱ्या माणसांचे व्हिडिओ दाखवले की त्याला व्हायलेन्समध्ये दाखवलं जातं की बाबा आपण काहीतरी वेगळं दाखवतोय, काहीतरी जे समाजाला नाही दाखवायला पाहिजे अशा गोष्टी दाखवतोय असं सांगून त्याला ते मला वॉर्निंग्स येतात त्याच्या. त्यामुळे मी त्या गोष्टी आज दाखवत नाही. पण तुम्हाला हे सर्वांना चांगलंच माहिती आहे, इतर ठिकाणी तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिलेले असाल. गर्दीचे विशेषतः ठाणे स्टेशन घ्या, दादर स्टेशन घ्या, कुर्ला स्टेशन घ्या, दिवा स्टेशन घ्या, कल्याण डोंबिवली पहा, अगदी काय म्हणावं, तुमच्या माझ्या जीवनाचं मूल्य आपण जनावरांमध्ये आहोत असं वाटतं त्यावेळेस. आता विचार करा, ज्या खिडक्या तुम्ही पाहिल्या, ज्या मोठमोठ्या खिडक्या म्हणतात, त्या खिडक्या स्लायडिंग वाल्या खिडक्या आहेत, सरकत्या खिडक्या आहेत. पूर्वीच्या खिडक्या तुम्ही पाहाल तर त्या अशा उचलून वर अडकवायच्या खिडक्या होत्या, त्यामुळे कमीत कमी अर्धा भाग पूर्ण उघडा राहायचा. इथे तुम्हाला त्या 3 स्लायडिंगच्या खिडक्या जर एकत्र आणल्या तर अर्धी खिडकी बंद होऊन जाते. म्हणजे राहिली अर्धी खिडकी. अर्ध्या खिडकीच्या जीवावर आणि वरच्या व्हेंटिलेशनच्या जीवावर तुम्ही दरवाजे बंद कराल तर कसं होईल? घुसमटून एक अपघात असा घडेल की घुसमटून माणसं मरतील. तुम्ही ज्या वेळेस खचाखच रेल्वे भरलेली असते त्यावेळेस आतल्या ऑक्सिजनचं प्रमाण कधीतरी चेक करा. तुमच्या जगण्याच्या प्रमाणापेक्षाही ते कित्येक पटीने खाली असतं. ही सत्य आहे गोष्ट. आतलं ऑक्सिजन आणि विशेषतः आज उन्हाळ्याचे 40 डिग्रीमध्ये तुम्ही बंद दरवाज्यांच्या ट्रेन आणाल तर तुम्हाला वाटतं आतमध्ये उबतील माणसं, उबतील. वरचा तुमचा व्हेंटिलेशन ज्या क्षमतेसाठी आहे, तुमचा व्हेंटिलेशन खूप चांगला असेल पण तो ज्या क्षमतेसाठी आहे ती क्षमता रेल्वेने कधीच ओलांडली. आता या सगळ्यावर उपाय काय मग नेमका? तुम्ही विचारायला तर याच्यावर उपाय काय करायचा? मला एक सांगा, मुंबई आर्थिक राजधानी या राज्याची, ह्या मुंबईतून एवढा सारा टॅक्स केंद्राला जातो, रेल्वेकडनं जातो, रेल्वेला जातो, त्याच्या बदल्यात मुंबईला काय मिळतं? मग कमीत कमी तोट्यात का होईना पण सर्वच्या सर्व रेल्वे गाड्या ह्या एसी तुम्ही चालवू शकत नाहीत. आज ज्यावेळेस मुंबईत BESTच्या बसेस धावतात त्यांचं तिकीटही असतं की 10 रुपयांचं एसी बसेसचं तिकीट असतं. त्या तर ट्रॅफिकचा सामना करतात तरी सुद्धा त्या एसी बसेस आपलं 10 रुपयात एसीची सर्व्हिस देतात. मग तुमची रेल्वे 10 रुपयांचं साध्या ट्रेनचं तिकीट आणि थेट 100 रुपयांचं तिकीट म्हणजे 100 पटीने तुमचं तिकीट जास्त. म्हणजे मुंबईसाठी कमीत कमी एखादी सबसिडरी म्हणण्यापेक्षा सबसिडी देऊन एखादी योजना आणून सर्व प्रवाशांना गारेगार प्रवास तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही ही असली ज्याने ही योजना आणली त्याला 21 तोफांची सलामी दिली पाहिजे ही अशा प्रकारची रेल्वे आणणाऱ्याला. आणि तुम्हाला काय वाटलं ही अशी योजना आणून अशा प्रकारची रेल्वे आण, माफ करा योजना, आता काय आपण जास्त योजनांवर बोलतो, पण अशा प्रकारची रेल्वे आणून माणसं लटकायची बंद होतील? आमच्याकडची माणसं तुम्हाला पाहिजे, जरा एकदा हा व्हिडिओ पहा. क्रमांक 2 वर आलेली लोकल 9:03 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल ठाण्यापर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल. पुढे धुळे, विक्रोली, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला या स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आई भूमी लोकल 9:03 या स्थानकांवर थांबेल. 9:03 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली तेज लोकल थोड़ी ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. ये लोकल थाने तक सभी स्थानकों पर रुकेगी. वहीं दुर्ग, विक्रोली, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला इन स्थानकों पर. या सगळ्यावर एकच उपाय सध्या तरी दिसतो, तो म्हणजे सर्वच्या सर्व गाड्या. आणि मला वाटतं मागे मुंबईमध्ये ज्यावेळेस अपघात झाला होता त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते हळूहळू आम्ही साऱ्या रेल्वे ह्या एसी रेल्वे करू साध्या दरामध्ये. त्यांनी ते करावं. मी म्हणेन आजही ही रेल्वे आणली, चांगली गोष्ट आहे. तुम्ही विचार करताय कमीत कमी, पण जरा जास्त विचार करा. थोडं मन कोतं दाखवू नका, चांगला विचार करा. आणि सबंध रेल्वे, एसी रेल्वे ह्या बघा, आज तुम्ही ज्यावेळेस एसी रेल्वे जाते प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी असते, पण एसी रेल्वेत मोजून 1 ते 2 माणसं चढतात. मग नेमकी आपण गर्दीच्या वेळेस ती एसी रेल्वे आणून आपण आणखी गर्दी वाढवत नाही का मागे? जर तुमची आज गाडी येण्याची जर वेळ मर्यादा तुम्ही पाहिली तर 5 मिनिटांचा इंटरव्हल आहे. 5 मिनिटांच्या त्यामध्ये एक गाडी येते.
ती वेळ तुम्हाला 2 मिनिटावर आणावी लागेल तर मुंबईतली म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण ज्याला म्हणतो त्या फेऱ्या वाढवाव्या लागतील. विशेषतः गर्दीच्या वेळेतल्या फेऱ्या वाढवाव्या लागतील. विशेषतः दक्षिण मुंबईतल्या आस्थापनांच्या कामाच्या वेळा तुम्हाला बदलाव्या लागतील. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक स्टेशनच्या कामाच्या वेळा तुम्ही जर बदलल्या तर त्या वेळेत त्याच वेळेत ती गर्दी होणार नाही. एसी रेल्वे असतील, सगळ्या एसी रेल्वे करा, दरवाजे बंद करा, नक्कीच लटकणारे कमी होतील. पण जर तुम्ही अशा प्रकारची रेल्वे आणाल आणि पावसाळ्याच्या वेळेत जर तुम्ही अशा प्रकारे दरवाजे बंद कराल, संपला आतमध्ये खेळ. त्या दमट हवामानात एखाद्याला समजा दम्याचा त्रास असेल, श्वसनाचा त्रास असेल, आणखी कसला त्रास असेल, फुफ्फुसाचा कुठला दुसरा आजार असेल, ती माणसं ह्याच्यात किती तग धरतील. पडणारी माणसं कमी, आतमध्ये ह्याच्यामुळे जाणारी माणसं जास्त राहतील. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पडून जाणाऱ्यांमध्ये पेक्षा इथली माणसं जास्त राहतील. असो, एवढं साधं तुम्हाला कळत नसेल असं मला वाटत नाही. आपण यावरही संशोधन कराल. हा प्रयोग 100% अयशस्वी ठरेल असं मला तरी सध्या दिसतं. अपंगांना, वृद्धांना याच्यामध्ये काय तुम्ही सोय केली आहे, कशा प्रकारे ते चढू शकतील तेवढ्या वेळेत, दरवाजे बंद, मला माहीत नाही. मालडब्यामध्ये ज्यावेळेस ते माल नेला जातो तेही कसं होईल मला माहीत नाही. शेवटी काय आहे, ज्यावेळेस पूर्णतः चालू होईल त्यावेळेस ठीक आहे, पण आत्ताच या गोष्टींवर सुद्धा विचार होणं तितकंच गरजेचं मला वाटतं. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. हा विषय तुम्हाला कसा वाटतो, तुमचं याबद्दलचं, विशेषतः तुम्ही मुंबईतनं असाल, तुमचं याबद्दलचं मत काय आहे. एवढा टॅक्स भरल्यानंतर आपण मुंबईकर म्हणून जर आपल्या माथ्यावर जर अशा ह्या नॉन एसी उभवणाऱ्या ट्रेन आणल्या जात असतील तर हे कितपत योग्य आहे, जरा व्यक्त व्हा. सप्रेम जय महाराष्ट्र.